परभणीतील पूर्णा तालुका परिसरात सकाळी 6:09 एक अजब घटना घडली। घरातील लोक ओरडत बाहेर पळाले। गुरे मोठमोठ्याने ओरडू लागले। नेमकं प्रकरण काय पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। दिनांक 21 रोजी पहाटेच्या सुमारास नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सकाळी झोपेतून उठण्याच्या सुमारासच भूकंपाचा धक्का बसला। यात घरावरील टीन पत्रे हादरली गेल्याने भीतीने लोक घराबाहेर पळाले। पहाटे 6:08 भूकंपाचा मोठा धक्का बसला। 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाली, तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्क्याची 3.6 एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले। या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचनाही गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आली। दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने भयभीत होत नागरिक मुलाबाळांसह तातडीने घराबाहेर पडले होते। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील अखाडा बाळापूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे। काही ठिकाणी या भूकंपाचे 2 धक्के जाणवले। अनेक ठिकाणी घराच्या भिंतींना तडे गेल्याचीही माहिती समोर येत आहे। भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होऊन त्याची परिणिती तीव्र सौम्य भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीवरील पृष्ठभागाची हालचाल होते, असे शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे।